तर माझ्याकडे असे 3 रंगाचे कापड पडलेले होते आणि या कापडाची आपल्याला बॅगी बनवायच्या होत्या, पण मी बॅग नाही बनवता मी असं वेगळं काहीतरी बनवलेलं आहे। बघा हे आलेले होते मला बॅग बनवण्यासाठी। काही खण कापड होते, काही नऊवारी कापड होते आणि खूप सुंदर सुंदर कापड होते। पण कापड इतके म्हणजे खूप जास्त प्रमाणात होते, 2-4 मीटर असतील, कमी नाही 2-3 नाही, कमीत कमी 3 किंवा 4 मीटर हे कापड असतील सगळे। आणि या कापडापासून आपल्याला बॅग बनवण्यासाठी ऑर्डर आली होती, पण मी बॅग न बनवता त्याच्या जागी मी आपण छानपैकी तोरण तयार करणार आहोत। तर ते कसे तयार करायचे आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा। तर बघा आता हे जे कापड आहे आणि नंतर मी उरलं का त्याचे बॅगी बनवेल, पण आता सध्या मी याचे तोरण बनवत आहे। तर तुम्हाला तोरणाचा व्हिडिओ बघायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्की बघा। बघा तुम्ही त्याची बघू शकता की शाईन खूप छान आहे, बॉर्डर बी खूप छान आहे आणि कापड तर दिसायलाही खूप सुंदर होते। सगळे तिन्ही कापड सुंदर होते। तर आजकाल आता कसं सण येऊ राहिले आपले आणि नवरात्र येते, सण येते, दिवाळीसुद्धा येईल, आता रक्षाबंधन येईल जवळच आणि खूप जण आपले घर सजवण्यासाठी वेगवेगळे तोरण घेत असतात आणि वेगवेगळे तोरणाचे हे लावत असतात, डेकोरेशन करत असतात। तर आपण ह्याच कपड्यांपासून आपण घर बसल्या कसे तोरण तयार करू शकतो। बघा 500-600 रुपये तोरणाला घालवण्यापेक्षा घरच्या घरी कमी खर्चामध्ये तोरण कसे बनवायचे आहे ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात। चला तर सुरू करूया आपलं हे तोरण। तर बघा माझ्याकडे काही असे कपडे होते पडलेले आणि हा बघा बॉर्डर आहे साडीचा, त्याच साडीचा आहे ज्याच्यापासून आपण खूप सुंदरसं तोरण तयार करणार आहोत। तर बघा ही जी बॉर्डर आहे आणि ही ती साडी आहे। तर बघा ही साडीची मी बॉर्डर आधीच कट करून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आपण चला याचं सुरुवात करूया। बघा अशा प्रकारे मी एक कागदावर त्याची कटिंग करून घेतलेली होती। कटिंगचं माप दाखवून देते, मी 4-4 इंच घेतलेले आहे सगळीकडे आणि वरती जी साईड आहे तिथे 4.5 इंच घेतलेले आहे। तर अशी ही कटिंग आपण तयार करून घेतलेली होती आणि ही पेपर कटिंग आहे। त्याचनुसार आपल्याला सगळं अस्तर, कॅनव्हास आणि शॉपिंग बॅग कट करून घ्यायची आहे। तर मी बघा एक शॉपिंग बॅग कट करून घेतलेला आहे। तर तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसेल तर कॅनव्हास पेपर असेल तर कॅनव्हास पेपरसुद्धा ठेवला तरी चालेल। तर बघा मी असं ठेवून घेत आहे आणि समजा कॅनव्हास शॉपिंग बॅग नसेल, नॉन-1 असेल तर तुम्ही नॉन-1 ठेवलं तरी चालेल। तर असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि बघा वरचा जो भाग आहे तो मी उलटा ठेवलेला आहे आणि इथे अशी शिलाई मारायची आहे। तर बघा या ठिकाणी पक्की शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला याला पलटी करून घेऊया। तर माझी शिलाई झालेली आहे, मी आता याला पलटी करून घेते। तर बघा अशा पद्धतीने याला व्यवस्थित आता ही जी थोडी साईड आहे ती कट करून घ्यायची आहे। तर मी ही साईड कट केली आणि आता याला आपण सरळ करून घेऊया। तर खूप सोपं आहे आणि हे जे तोरण आहे हे अगदी म्हणजे कोणालाही बनवता येईल एवढं सोपं तोरण आहे। आणि काही घरातलंच काही मटेरियल वापरलेलं होतं मी, काही गेल्या वर्षीचं दिवाळीचं शुभ लाभ काही स्टिकर होते मी तेच वापरलेले होते आणि लेस तर घरामध्ये होतीच माझ्याकडे, तर मी तेच डेकोरेट करून तोरण तयार केलेलं आहे। तर आता हे जे कोन आहे ते व्यवस्थितपणे एका टोकदार साह्याने व्यवस्थित करून घेऊया। तर बघा आपण हे तयार झालेलं आहे आणि मी याच्यावर एक छोटीशी इस्त्री अशी फिरवून घेतलेली होती आणि हे दिसायला इतके सुंदर हे पीस दिसत होते। आणि हे टोटल मी एकूण 8 पीस मी तयार केलेले होते आणि हे 8 पीस आपण असे बनवून घेतलेले आहे। आता काय करायचं आहे, इथे आपण लेस जोडून घेऊया। तर बघा कोणाची लेस असेल तर कोणाची लेस जोडा, माझ्याकडे ही पडलेलीच होती, खूप दिवसापासून मी ही लेस वापरत आहे आणि ही लेस सगळीकडे मी अशी जोडून घेणार आहे। आणि हे जे पीस आपण तयार केले होते त्यालासुद्धा ही लेस जोडायची आहे। तर बघा मी सगळे जे पीस आपण तयार केलेले होते एकूण 8 पीस, त्याला ही जी लेस आहे ती मी जोडलेली आहे। जोडल्यानंतर बघा आता हा पीस म्हणजे ही आपली बॉर्डर घ्यायची आहे। तर ही बॉर्डर खूप मोठी होती, आपल्याला फक्त 40 इंचच घ्यायची आहे। तर मी तुम्हाला आधी माप दाखवून देते। बघा अशी ही जी उंची आहे 3.5 इंच आहे आणि याची आपल्याला बॉर्डर ही सरळ बाजू आहे। आता ही आपल्याला फक्त 40 इंच कट करायची आहे। आता ही 40 इंच का, प्रत्येकाची दरवाजाची जी साईज आहे ती कमी जास्त असते, तर माझा दरवाजा जो 40 इंचाचाच आहे तर मी 40 इंचाची बॉर्डर कट करून घेत आहे। बघा असे, तर आपली ही बॉर्डर कट झाली आहे। त्याच्यानंतर बघा हे जे पीस आहे ते मी डायरेक्ट अशीच ठेवून शिलाई मारणार आहे। आधी मी सगळे पीसला पिनअप करून घेईल आणि बघा जेव्हा आपण शिलाई मशीनवर काम करायला बसतो ना तेव्हा लगेच समजतं की आपल्याला कसं जोडायचं आहे। तर तुम्ही वाटलंच ना एक इंचाचं किंवा असं काही पॉईंटमध्ये 5 इंच, अर्धा इंच असं तुम्ही मार्किंग्स ठेवून इथे शिलाई मारू शकतात। तर बघा इथे मी थोडी थोडी मार्किंग ठेवलेली आहे आणि पिनअप करून घेतलेली आहे। पिनअप केल्यानंतर डायरेक्ट सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे।
त्याच्यानंतर आता आपण काय करूया बघा, इथे एक कोणाची मी लेस घेतलेली आहे, थोडंसं लुक छान दिसावं म्हणून आता ही लेस मी इथे जोडून घेणार आहे. तुम्ही वाटलं असं पूर्ण नंतर लेस जोडली तरी चालते, पण मी आता जोडून घेते. तर बघा ही लेस आपली जोडून झालेली आहे आठही पाटला अशी पद्धतीने. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर बघा ही जी वरची साईड आहे तिथे सेम तेच कापड घेतलेलं आहे. बघा कापड थोडंसं पातळ होतं, त्याच्या जागी तुम्ही कापडामध्ये एखादं नॉन-1 किंवा कॅनव्हास पेपर टाकला असता तरी चाललं असतं. मी तेव्हा माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काही टाकलेलं नाही आता. आणि या ठिकाणी आपल्याला ही पट्टी अशी जोडून घ्यायची. बघा इथे फोल्ड केलेली आहे आणि ही पट्टी आपण जोडून घेतलेली आहे. आधी एक साईड पूर्ण शिलाई मारायची आहे, मग नंतर दुसरी साईड शिलाई मारायची आहे. इथे दाखवताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटतं, जेव्हा शिलाई मशीनवर आपण काम करतो तेव्हा इतकं सोपं बनतं. तर बघा आपलं हे जोडून झालेलं आहे आणि याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. एकसुद्धा धागा दिसत नाही, शिलाई दिसत नाही. खूप सुंदर हे आपलं तोरणाची फिनिशिंग आलेली आहे. आता आपण याला करूया डेकोरेशन. तर डेकोरेशन करण्यासाठी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही डेकोरेशन करण्यासाठी घेऊ शकतात. तर माझ्याकडे हे पॉम्पम होते आणि या पॉम्पमचं मी डेकोरेशन करत आहे. तर माझ्याकडे भरपूर कलरमध्ये आहे, कारण की मी हे सेल करते, त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर कलरमध्ये पॉम्पम दोरे पडलेले आहे. तर आता मी हे कलरफुल पॉम्पम वापरणार आहे, थोडंसं लुक थोडंसं छान दिसावं म्हणून. आणि माझ्याकडे काही स्टिकर होते शुभ लाभचे, तर ते स्टिकरसुद्धा मी इथे हे जे आपण तोरण बनवलेलं आहे त्याला जोडणार आहोत. आता हे 8 पीस आहे, तर 8 पीसनुसारच मी हे स्टिकर जोडणार आहे. तर एका ठिकाणी शुभ लावणार आहे, एका ठिकाणी स्वस्तिक आणि एका ठिकाणी लाभ, असं हे स्टिकर मी जोडून घेणार आहे. तर मी आधी बघत होते कसं दिसेल कसं नाही, पण मग मला असं काही आवडलं नाही, त्याच्यामुळे मी हे स्टिकरचं थोडं अदलाबदली केली. तर बघा माझ्याकडं स्वस्तिकचं सुद्धा स्टिकर होतं, मग मी काय केलं शुभ इकडे ठेवला आणि लाभ दुसऱ्या साईडला ठेवलं आणि मग इथे आपलं स्वस्तिक ठेवलं. असं हे मी स्टिकर ग्लूच्या साहाय्याने हे चिटकून घेईल. माझ्याकडे काही गोल्डन मनी होते आणि काही पॉम्पम होते. आता मी याला तयार करून घेते. तर बघा तुम्हाला जसं डेकोरेट करता येईल ना तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. तर मी दोन पॉम्पम याच्यामध्ये जोडणार आहे आणि त्याच्यासाठी मी सुई धागा ओवून घेतलेला होता. नंतर हे पॉम्पम आपल्याला जोडायचे आहे. तर बघा काय होतं की भरपूर काही ठिकाणी पॉम्पम भेटत नाही, काही ठिकाणी छोटे भेटतात तर काही ठिकाणी मोठे भेटतात. तर जे घरामध्ये डेकोरेट करण्यासाठी पडलेलं आहे साहित्य त्याच्यापासून तुम्ही डेकोरेट करू शकतात, किंवा एखाद्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही डेकोरेशनचं थोडंसं सामान खरेदी करून तुम्ही तुमच्या घरातले जे तोरण आहे ते व्यवस्थित सजवू शकतात आणि आपल्या घराला छानपैकी दरवाजाला लावू शकतात. तर माझ्याकडे भरपूर प्रकारचे तोरणाचे म्हणजे असं पॉम्पम पडलेले आहे वेगवेगळे कलरमध्ये. माझ्या काही एका व्हिडिओमध्ये मी टाकलेलेच होते आणि हे पॉम्पम असे मी ओवून घेतलेले होते आणि नंतरून तिथे मी मोती ओवणार आहे. काय झालं की मी जेव्हा असं ववलं ना तर मला हे लूक आहे ना आवडलंच नाही. म्हटलं थोडंसं म्हणजे वेगळंच दिसत होतं. मग मी काय केलं की त्याच्यामध्ये मोती होते माझ्याकडे, तर म्हटलं चला मोतीचं डेकोरेशन करूया. तर बघा असं हे मी म्हणजे ओवलं आणि मला ते काही व्यवस्थित दिसलं नाही, म्हणजे छान वाटलंच नाही मनाला. नंतर मी त्याला ना कट करून टाकलं आणि माझ्याकडे काही डेकोरेशनसाठी मणी पडलेले होते आणि काही मोती होते गोल्डन व्हाईट कलरमध्ये. बघा मी इथे दाखवते असे. तर मी असे ओवणार आहे आणि दिसायला थोडंसं बऱ्यापैकी दिसेल. हे थोडंसं खाली वाटत होतं म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर बघा इतकं सुंदर असं दिसणार होतं की कारण की मणी आपण 3 मणी लावलेले आहे. 3 मणी गोल्डनमध्ये घेतले आहे, 3 व्हाईट घेतलेले आहे. असे मी तयार करून तर इथे अशी डबल गाठ मारणार आहे, म्हणजे डबल शिलाई करणार आहे, जेणेकरून हे जे आपलं लटकन आहे ते तुटणार नाही. कारण की काही टायमाला ही लटकन तुटून जातं, लहान मुलं ओढतात म्हणून तुटून जातं. मग मी इथे टिबल शिलाई देत आहे आणि तुटणार नाही त्याच्यामुळे. आणि बघा याच्यापेक्षा तर ते किती सुंदर दिसतं, म्हणून मग मी काय केलं की ते काढून टाकलं आणि नंतर सगळीकडे तेच लावणार आहे. आता आपण हे ना थोडंसं जोडून घेऊया, म्हणजे कसं की सुकून जाईल जेव्हा, कारण की आपल्याला पॉम्पम जोडायचे आहे आपल्या तोरणाला, त्याच्यामुळे हे सगळे ना सुकण्यासाठी आपण आधी इथे ग्लू लावून घेऊया. तर माझ्याकडे हाच ग्लू होता, मग मी हाच वापरलेला आहे आणि हे जे तोरणाला आपण हे ग्लूच्या साहाय्याने चिटकून घेऊया. नंतर मग आपण पॉम्पम दोरीमध्ये हे सगळं ओवून घेऊ आणि मग पॉम्पम तयार करून आपलं जे तोरण आहे त्याला तयार करून घेऊया. तर बघा असे स्टिकर दिवाळीमध्ये भरपूर येत असतात. तर काही दिवाळीचे जुने पुराणे दरवाजाला लावलेले स्टिकर असतील ते घेऊन तुम्ही तुमचं डेकोरेशनमध्ये तोरण तयार करू शकतात, किंवा काही असे खूप दिवाळी आली का असे खूप जण विकायला आणतात, तर तुम्ही ते घेऊन सुद्धा तुमचं तोरण तयार करू शकतात. तर बघा मी सगळं याला ना पॉम्पम दोरी आणि हे जोडलेलं आहे.
तर इतकं सुंदर हे तोरण दिसत होतं, तुम्ही बघू शकतात. आणि वर आहे ना नॉट लावून घ्या. नॉट लावायचं मी तुम्हाला सांगितलंच नाही. वर आहे ना मी 2 ठिकाणी नॉट लावलेलं आहे, दोन्ही कोपऱ्याला. आणि हे बघा, असा हा आपला तोरणाचा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असा व्यवसाय मी तुमच्याबरोबर एक शेअर करणार आहे की तो व्यवसाय आता खूप चाललेला आहे. तर बघा, भरपूर अशा ऑर्डरी त्या व्यवसायाचे लोकांना भेटत आहे. तर तो व्यवसाय तुम्हाला बी करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर बघा, मी एक कागद घेतलेला आहे आणि त्या कागदाला 4-4 इंचाची मार्किंग करून घेतलेली होती. बघा, घर आहे म्हणजे घराला घरपण येण्यासाठी खूप लोक तोरण बनवतात. आणि तोरण आजकाल इतके सेलचं हो राहिले की इतकं सेल म्हणजे ऑर्डर इतका येत आहे. तर एक तोरण असंही तोरण आहे, मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघा, सगळं जे माप आहे मी 4-4 इंचाची घेतलेलं आहे. तर फक्त वरचं जे माप आहे ते 4.5 इंच घेतलेलं आहे. सगळं इथे स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. बघा, मी 4-4-4 आणि 4.5 इंचाचं एक मार्किंग करून घेतलेली होती. आता ही मार्किंग कशी जोडायची आहे ते बघून घ्या. बघा, ही जी मार्किंग मी जोडत आहे ती 4 इंचाची आहे. दुसरी ही जी मार्किंग आहे ती बी 4 इंचाची आहे. बघा, ही आणि ही सुद्धा मार्किंग आपली जोडत आहे ना, ती सुद्धा 4 इंचाचीच आहे. फक्त वरचा जो कोन आहे तो 4.5 इंचाचा आहे. आता हे सगळं आपल्याला कट करून घेऊया. बघा, इथे लाल रेष आधी होती म्हणून मी इथे काही रेष मारलेली नाही आहे, डायरेक्ट पेपरवर कटिंग केलेलं आहे. तर त्या जागी तुम्ही कॅनव्हास पेपरसुद्धा घेऊ शकता. तर मी माझ्याकडे पेपरचे खूप कागद पडलेले आहे, मी तेच वापरत आहे सध्या. आणि बघा, असे हे आपलं फक्त एक चौकोन आकार घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे त्याच जे आपण बनवलेलं आकृती आहे त्याचनुसार मी मेन कापड घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला अस्तरसुद्धा घ्यायचं आहे. आणि बघा, अस्तर सेम घेतलेला आहे मी कलर. आणि त्याचबरोबर एक मी शॉपिंग बॅगचा सेम कटिंग करून घेतलेली होती. त्या जागी तुम्ही कॅनव्हास पेपरसुद्धा याच्यामध्ये वापरू शकतात किंवा नॉनवनसुद्धा वापरू शकतात. मी आता म्हणजे जे मला काही ऑर्डर आले होते त्याला नॉनवनच वापरलेलं आहे, पण मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तिथे मी शॉपिंग बॅग घेतलेली होती. आणि बघा, इथे हे नाव जे दिसतं ना ते मी वर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी अस्तर ठेवलं आणि मेन जो कापड आहे तो असा उलटा ठेवलेला आहे. इथे तुम्हाला लगेच दिसतच असेल. आता बघा, अशी शिलाई मारायची आहे. जशी मी बोर्ड दाखवलेला आहे त्यानुसारच इथे शिलाई मारायची आहे. आणि वरची जी बाजू आहे तिथे मी थोडीशी पक्की शिलाई मारलेली आहे, म्हणजे डबल शिलाई मारलेली आहे. आता याला आपण पलटी मारून घेऊया व्यवस्थितपणे. तर बघा, आता असं पलटी केल्यानंतर तुम्हाला वाटलंच तर इस्त्री मारायची असेल तर इस्त्री मारू शकतात, पण मी इस्त्री नाही मारली कारण की याच्यात जे आपण शॉपिंग बॅग वापरलेली आहे त्यानेच याचं जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर दिसतं. म्हणजे इस्त्री मारायची काही गरज पडत नाही असं मला वाटतं. तर असं आपण हे थोडंसं व्यवस्थित करून घेऊया हाताने, पेनाच्या साह्याने. तर हे बघा, असं दिसणार आहे. आता हा जो कोन आहे तो थोडासा मी परत व्यवस्थित करून घेते. तर बघा, असे हे पीस मी तयार करून घेतले होते. आणि एकूण टोटल मी 9 पीस बनवलेले आहे. काही मला लागत आहे त्याच्यामुळे मी 9-10 पीस तयार करून घेतलेले होते. आणि मी तोरणासाठी टोटल फक्त 7 किंवा 8च वापरणार आहे. तर बघा, आता ही पट्टी जी आहे ती सेम याच कापडाची आहे. तर याचं जे पूर्ण जे माप आहे ते आहे 40 इंच, 40 बाय 4.5 इंच. जो आमचा दरवाजा आहे ना त्याच्यानुसारच मी कट केलेला आहे. प्रत्येकाने आपल्या दरवाजाचं माप आधी लिहून घ्या, त्याच्यानंतरच पट्टी कट करा. तर मी 4.5 इंचाची अशी याची रुंदी घेतलेली आहे. त्याचबरोबर मी एक अस्तर बी घेतलेलं आहे. अस्तर सेम त्याच मापाचं आहे, 40 बाय 4.5 इंच. तर बघा, ही जी पट्टी आहे ही मी सरळ ठेवलेली आहे, म्हणजे डिझाईनच वरती ठेवलेली आहे. तर हे बघून घ्या, ही खाली गेलं, हे वरती आहे. आता ही जी वरती बाजू आहे तिथे आपल्याला हे जे आपण कोन बनवलेले होते हे कोन असे ठेवायचे आहे. बघा इथे, तर वरती कोन ठेवताना थोडंसं मी तुम्हाला एकदम माप दाखवून देते. तर बघा, या ठिकाणी थोडीशी मार्किंग करून घेऊया 4.5 इंच. तर 4.5 इंचच्या मार्किंगवरच आपण हे कोन ठेवून घेऊया किंवा 1-1 इंचच्या याच्यावर ठेवले तरी चालेल, म्हणजे मी पुढे तुम्हाला दाखवलंच. तर बघा, इथे मी हा कोन ठेवलेला आहे. तिथे आपलं 4.5 झालं होतं, तिथे इथे पिनअप करून घेऊया. आता हे जे पिनअप केल्याने काय होतं की याचं फिनिशिंग बी छान येतं, फक्त आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. बघा, इथे मी हे पिनअप केलं. नंतर सगळे जे पार्ट आपण तयार केलेले होते ना ते सगळे पार्ट असे ठेवून घ्यायचे आहे. बघा, या ठिकाणी थोडीशी जागा ठेवलेली आहे, ती जागा आहे 1 इंच. तर 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही ठेवलं तरी चालेल. तर मी अशी पिनअप करून घेते. सगळे जे पार्ट आपण तयार केले होते तर ते 7ही पार्ट मी इथे जोडून घेते.
ते बघा मी जोडून घेतलेलं आहे, सगळ्या पाटला मी पिना लावून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे जे आपलं अस्तर घेतलेलं होतं हे आता वरती असं ठेवायचं आहे आणि त्याला शिलाई मारायची आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट आधी हे पाटलं शिलाई मारून घेतली, नंतर हे मेन कापड आपण अस्तर ठेवलं तरी चालतं. तर बघा मी इथे अशी शिलाई मारून घेतलेली आहे. बघा अशी शिलाई पूर्ण याला मी मारलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आता याला आपण पलटी करून घेऊया. तर पिना काढून घ्यायची आहे, मग त्याला याला पलटी मारायला सुरुवात करून घेऊया. तर बघा इथे पिना बाकी होत्या माझ्या काढायच्या, तर मी पिना काढून घेतलेले आहे आणि मग याला आपण पलटी करून घेऊया. खूप सुंदर हे तोरण, म्हणजे जेव्हा मी बनवलं ना हे तोरण मला इतकं आवडलं, पण नेमके हे तोरण दुसऱ्यांसाठी होतं, त्याच्यामुळे मी काही ठेवू शकत नाही आपल्याकडे. तर खूप सुंदर हे तोरण आपण तयार केलेलं होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी तोरणचे सगळं मटेरियल विकायला घेऊन आलेलं आहे. ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला असतो. तर बघा असं आपण याला पलटी करून घेतलेलं आहे. आता पलटी केल्यानंतर बघा इथे थोडंसं वाटलं असं तुम्ही वरती इस्त्री मारली तरी चालेल. आता इथे हा थोडासा भाग दिसत आहे ना, आता याला फक्त आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला इथे ही पट्टी अशी व्यवस्थित ठेवून इथे शिलाई मारायची आहे. तर शिलाई मारताना काय करायचं आहे बघा, माझ्या पट्टीच्या ठिकाणी हिरव्या रंगाची बॉर्डर आलेली आहे, तर मी हिरव्याच रंगाचा दोरा घेणार आहे. तर बघा हिरव्या रंगाचा दोराच घेतलेला आहे आणि त्याचं फिनिशिंग तुम्हाला दाखवून देते. बघा इतकं सुंदर दिसत होतं ना, कुठे धागे बिगे काहीच दिसत नव्हते. खाली मी पिवळ्या रंगाचा दोरा घेतलेला आहे आणि वरती जे आहे तिथे हिरव्या रंगाचा दोरा घेतलेला आहे. आणि या ठिकाणी माझ्याकडे अशी लेस होती, मला ही लेस खरंच खूप आवडत होती, मग मी ही लेसचा वापर या तोरणासाठी केलेला आहे. तर इथे आपल्याला ही लेस अशी बसून घ्यायची आहे. तर बघा मी अजून नंतर मी शेवटी याला इस्त्री मारून तेव्हा याचा लुक तुम्हाला दाखवते. नंतर मी असे 2 छोटेसे तुकडे घेतलेले होते, ते 5.5 इंचाचे होते. आता हे जे तुकडे आपण घेतलेले आहे हे आपल्याला हँडल म्हणून वापरायचं आहे. तर वरती जी साईड आहे तिथे तुम्हाला हे जोडायचे आहे. बघा असे बघा या ठिकाणी, आणि इथे तुम्हाला जोडताना तर बघा असं जोडायचं आहे की तुम्ही हिरव्याच्या ठिकाणी पट्टी आली तर हिरव्या रंगाची शिलाई मारा, किंवा पिवळ्या रंगाची पट्टी आली तर पिवळ्या रंगाची म्हणजे पिवळ्या दोऱ्याची शिलाई मारा. आणि इथे बघा ही जी खालची बाजू आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पोमपम लावू शकतात. माझ्याकडे भरपूर कलरचे होते, तर पण मग माझी मुलं म्हणे की मम्मी खाली हिरव्याच रंगाचे पोमपम लाव, तर मी हिरव्याच रंगाचे घेत आहे. तर हा माझा आहे खजान्याचा डब्बा आणि हा मी काढलेला आहे आज. तर आणि इथे आपण हे जोडून घेऊया. तर बघा मोती चालले त्यांच्या गावाला. तर आता हे आपण सुई धाग्याच्या साह्याने हे पोमपम कसे जोडायचे आहे तुम्हाला दाखवते. बघा मी सुईमध्ये 4 वेळा शिलाई दोरा ओवून घेतल्यानंतर मी एक मोती ओवलेला आहे आणि मोती ओवल्यानंतर एक पोमपम घेतलेला आहे. तर बघा एक पोमपम आपण घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते. बघा असं बघून घ्या आणि नंतर परत आपल्याला पोमपममध्ये सुई ओवायची आहे. अगदी सोपं आहे आणि दिसायलाही खरंच खूप छान दिसतं. आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे की हे जे आपले तोरणाची जी खालची साईड आहे त्या ठिकाणी हे सगळे जे पोमपम आहे ते बसून घेणार आहे, म्हणजे शिलाईने शिवून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि कसं आपण हातशिलाईने केलं तर हे निसटणार नाही आणि तुटणार बी नाही. तर बघा हे सगळे जे आहे त्याला मी सगळ्यांना बसून घेते. तर बघा अशा पद्धतीने सगळ्या याला मी बसून घेतलेले आहे. आणि इथे तुम्हाला दिसत आहे की इथे छोटी छोटी डिझाईन आहे, त्याच्यामुळे मी इथे काही लेस बीस काही बसवली नाही, कारण की ही जी डिझाईन आहे इथे फोनमध्ये जेवढी दिसत नाही तेवढं रिअलमध्ये ती डिझाईन खूप सुंदर दिसते. तर हे बघा असं हे आपलं छोटंसं तोरण तयार झालेलं आहे. आता आपण याला इस्त्री व्यवस्थित करून घेऊया. आणि हाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आपल्याकडे तोरणाचे सगळं मटेरियल अवेलेबल आहे, तर मला नक्की मेसेज करा. तर बघा माझ्याकडे एक अस्तर होतं आणि कसा खणाचा थोडासा एक कापड होतं आणि याच्यापासून आपण खूप सुंदरसं तोरण म्हणजे खूप वेगवेगळे तोरण तयार करणार आहोत. चला तर सुरू करूया. बघा आमच्याकडे चाललेला आहे जोरदार पाऊस आणि पावसात आपली चालली आहे शूटिंग. तर बघा मी एक वहीचं पेज घेतलेलं होतं आणि तो असं फोल्ड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवून देते मी 8 इंचाचं आपल्याला एक पेज घ्यायचं आहे. पण इथे एक मार्किंग करून घेऊया 1 इंचाची. इथे मी 1 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि इथे करायचे आहे 1.5 इंच 1.5 इंच आणि इथे जी आहे कॉर्नर तिथे म्हणजे 8 इंचापासून हा छोटासा कॉर्नर आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला एक छोटंसं पान.
तर आपण बनवणार आहोत न सुकणारं न फेकून देणारं असं एक पानाचं तोरण. तर चला तर बघूया. बघा आता कट करून घ्यायचं आहे. असं तुमच्याकडे पेपर नसेल तर तुम्ही आपलं न्यूजपेपर घेऊ शकतात किंवा कॅनव्हास असेल तर कॅनव्हाससुद्धा घेऊ शकतात. माझ्याकडे कॅनव्हास होता पण मी तो नाही घेतला, दाखवण्यासाठी मी एक वहीचं पेज घेतलं होतं. तर बघा अशाच आकारामध्ये आपल्याला सगळे जे आहे पानाचे आकार कट करून घ्यायचे आहे. तर बघा हे मी घेतलेलं आहे कापड आणि या कापडाचे मी पानाचे आकार कट करून घेते. तर बघा असं मी कट करून घेतलं. एक अस्तर बी घेतलेलं आहे आणि एक कापड बी घेतलेलं आहे. बघा मी आपलं जे कॅनव्हासच्या जागी मी एक शॉपिंग बॅग घेतलेला आहे. बघा हा कॅनव्हास होता माझ्याकडे पण मी कॅनव्हास नाही वापरत. मी सगळ्या व्हिडिओमध्ये ना मी कॅनव्हासचा वापर नाही केला कधीच. तर मी घेतलेली आहे शॉपिंग बॅग. माझ्याकडे शॉपिंग बॅग खूप म्हणजे जास्त प्रमाणात पडलेलं असतात. मी पार्सलचं काम करते म्हणून शॉपिंग बॅग खूप होत्या. आता बघा इथून आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची आणि वरती शिलाई मारायची आहे. इकडे शिलाई नाही मारायची, डबल ऐका अशी शिलाई मारायची आहे. आणि आता मी आता पिनअप करून घेतल्यानंतर माझी अशी शिलाई झालेली आहे. तर मी पिनअप काढून घेते. बघा वरची जी साईड आहे ना तिथे ना मी डबल शिलाई मारत असते जेणेकरून निसटणार नाही. आता त्याला आपण पलटी करून घेऊया. तर बघा याच्यात पावसाचा सुद्धा आवाज रेकॉर्ड होत असेल पण काय हरकत नाही. सगळीकडे आता पावसाचा सीझन आहे तर पाऊस चालू झालेला आहे सगळीकडे. तर बघा मी आता हे जे कापड आहे म्हणजे जे आपलं पान आहे ते मी सरळ करून घेते. तर माझ्याकडे एक छोटंसं स्क्रूड्रायव्हर सापडलं मला, तर मग मी त्यानेच हे पान सरळ करून घेत आहे. तर बघा मी असं थोडंफार इथे सरळ करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथे असं असं आपल्याला दिसणार आहे. तर वाटलं असं तुम्ही याच्यावर ना इस्त्रीसुद्धा फिरू शकतात. तर असे एकूण टोटल मी 9 पानं असे तयार करून घेतलेले होते. तर बघा हे आपले 9 पानं तयार झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 9 पानं आहे त्याला आपल्याला लेस जोडायची आहे. बघा लेस अशी डायरेक्ट मध्यभागी मी जोडून घेणार आहे. तर या ठिकाणी अशी जोडायची आहे आपल्याला लेस. तर बघा ही एक लेस होती आणि आपण त्याचा हा तुकडा खूप दिवसापासून साईडला होता. तर मला असं वाटलं चला याच तुकड्याचा वापर करून ही सगळी लेस आपण हे जे पानं आहे ते तयार करून घेऊया. तर बघा अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी सगळे पानं सगळे जोडून घेतले. आता हे पानं मी थोडेसे नाही का कात्रीने साह्याने वेगळे करून घेते. तर बघा माझ्याकडे एक पैठणी लेस होती. ही पैठणी लेस मी घेतलेली आहे 40 इंच. जो आमचा दरवाजा आहे ना त्याच्याच मापानुसार मी कट करून घेतलेली होती. तर हा आहे 40 इंचाची आपली पूर्ण जी पैठणी लेस. याच्यात तुम्ही काही वापरू शकता जे तुमच्याकडे असं दिसायलाही सुंदर असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात. मी हे 40 इंचाचं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता हा कसं जोडायचं आहे मी थोडक्यात सांगून देते, कारण की जोरदार पाऊस चालू आहे, आवाज व्यवस्थित येत नसेल तर त्यासाठी मी सांगून देते की थोडंसं स्पष्ट करायचा प्रयत्न करते. तर बघा असं उलटं ठेवलेलं आहे. मी अंदाजी माप घेतलेलं आहे बरं का. मी काही परफेक्ट माप नाही घेतलं, मी अंदाजी माप घेतलेलं आहे. मला ना पान आहे ना माझ्या घराचं जे दरवाजा आहे त्याचे पान आहे ना मला जवळ पाहिजे होते म्हणून मी फक्त 1.5 इंच असं अंदाजी सोडून अशी इथे पिनअप करून घेतलेलं आहे. सगळीकडे मी पिनअप करून मग इथे जी वरची साईड आहे ना त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा मी सगळ्या जे पानं आहेत त्यांना पिन लावून घेतलेली होती. आता हे माझ्याकडे एक कापड होतं, याचीच कापड आहे, याचीच बॉर्डर आहे खालची. तर ती मी इथे जोडून घेणार आहे वरच्या साईडला. तर बघा या ठिकाणी मी काय करणार आहे, तर याला फोल्ड करून घेईल डबल असे, कारण की हा कापड जे आहे ते थोडंसं पातळ होतं, म्हणजे खूपच पातळ होतं. मी अशी ठेवून या ठिकाणी शिलाई मारणार आहे वरची जी साईड आहे त्या ठिकाणी. तर तुमच्याकडे एखादं छानपैकी कापड असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा अस्तर म्हणून तुम्ही अस्तर असेल तुमच्याकडे ते सुद्धा घेऊ शकतात. तर मी याचं माप तुम्हाला सांगून देते. 2.5 इंच होतं आणि ज्याची जी पूर्ण जी उंची आहे ती 40 इंच होते. तर बघा असेही आपण फोल्ड करून घेतलेलं आहे. या ठिकाणी शिलाई मारली. नंतर बघा आता पिना काढून घेऊया आधी. तर मी ह्या सगळ्या पिना काढून घेते. तर खूप सोपं आहे तोरण बनवणं. आणि बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, पण समजा आपण तोरण बनवायला बसलो ना तर दिवसाला आपण 9-9, 10-10 तोरण तयार करू शकतो घरातले कामं बिमं आवरून. इतकं सोपं तोरण बनतं. पण कसं व्हिडिओ शूट करत असताना आम्हाला स्टेप बाय स्टेप थोडं सांगायला लागतं, त्याच्यामुळे इथे टाईम लागून जातं. बघा या ठिकाणी अशी शिलाई मारून घ्यायची आहे. थांबा असं तुम्हाला दाखवते व्यवस्थित करून.
बघा आता हे आपलं असं उलटं होतं, त्या ठिकाणी फक्त अशी शिलाई मारून घ्यायची आहे, अशी शिलाई मारायची आहे. पिना करून घेतल्यानंतर तुम्ही शिलाई मारू शकतात. शिलाई झाल्यानंतर हे दिसणार आहे असं. एक काम करायचं आहे, तुम्हाला वाटलं असं इस्त्री मारायची असेल तर तुम्ही ह्या कापडावर सुद्धा इस्त्री मारू शकतात. तर मी काही इस्त्री मारली नाही, डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तर बघा या ठिकाणी डेकोरेशनसाठी तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरू शकतात. काय प्रत्येक स्त्रीच्या अंगात इतकी कला भरलेली आहे देवांनी, तर तुम्ही कोणतीही कला वापरून तुमचं हे जे तोरण आहे ते सजवू शकतात. तर बघा माझ्याकडे खूप पॉम्पॉम आहे, मी मटेरियल विकण्यासाठी घेत असते. तर हे जे कलरफुल पॉम्पॉम होते माझ्याकडे त्याचा मी वापर करत आहे. बघा इथे असं लावण्यासाठी. तर असं आणि त्यानंतर अशी आपल्याकडे दोरी पाहिजे. बघा तुमच्याकडे अशी दोरी नसेल, कदाचित दोरी नसेल तर लोकर असते बघा, लोकरसुद्धा असेल तर ते चालू शकतात. किंवा माझ्याकडे म्हणजे अशा लेस पडलेल्या आहे भरपूर, त्यासुद्धा मी वापर करते, तर त्याचा वापर करू शकतात तुम्ही. तर हे मी 3 भागमध्ये कट केलेलं आहे, कारण की मला हे जे आहे 3 हुक म्हणतो आपण त्याला, हे 3 हुक आपण जे तोरण आहे या तोरणाला 3 ठिकाणी मला लावायचं आहे. एक या ठिकाणी लावायचं आहे, ते मी फोल्ड करून या ठिकाणी मी एक हुक असं जोडणार आहे. एक मला आडवं, म्हणजे आडवं तुम्ही बघा काहींचे दरवाजे जे खिळा असतो तो आडवा असतो, तर तुम्ही हे जे हुक आहे तुम्ही आडवंसुद्धा लावू शकतात किंवा उभं लावायचं असेल तर तुम्ही उभंसुद्धा लावू शकतात. तर अशी हुक मी एकूण 3 ठिकाणी जोडून घेणार आहे. तर बघा इथे आपण जोडून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मध्यभागी बाकी आहे, पण दाखवण्यासाठी मी तर 2च ठिकाणी जोडून घेतलेलं आहे. तर मी एक सुई आणि धागा घेतलेला आहे आणि हे पॉम्पॉम आपल्याला हे जे आपण तोरण तयार केलेलं होतं या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. बघा तुमच्याकडे असे कलरफुल पॉम्पॉम असेल तर ते वापरू शकतात किंवा एकच प्लेनवाले असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. तर मला प्लेनवाले जसा काही बॉक्स भेटला नाही, बंडल भेटला नाही, पण मला हा कलरफुल बंडल भेटून गेला आणि मग मी हे जे पॉम्पॉम याच्यासाठी घेऊन आलेले आहे, तोरण, खास तोरण बनवण्यासाठी. तर बघा इथे आपण तुमच्या आवडीनुसार, बघा मी काय केलेलं आहे, हे पान आहे या पानाला डायरेक्ट सरळ अशी लेस जोडलेली आहे. त्या जागी तुम्ही पानाच्या आकारात लेस जोडली तरी चालतं, पण मला तसं नको होतं. मला फक्त साधं सिंपल हे तोरण बनवायचं होतं, कारण की नंतरून अजून खूप सुंदर सुंदर तोरण मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर बघा आपलं हे तोरण तयार झालेलं आहे, एक साधं सिंपलचं तोरण. बघा तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि तोरणाला लागणारे सगळं साहित्य आपल्याकडे आलेलं आहे. ज्याला कोणाला घ्यायचं आहे त्यांनी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, किंवा मी व्हिडिओ आत्ताच अपलोड केलेला आहे तोरणाचा, तो नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. तर व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.